नमस्कार. आज आपण युडाइस प्लस या पोर्टलवरती आपल्या शाळेतील आधार व्हॅलिड विद्यार्थी किती आहेत हे कसे पाहावे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. सर्वप्रथम क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे. त्यानंतर udicesplus.gov.in ही साईट ओपन करायची आहे. आता स्क्रीनवर दिसणाऱ्या या पहिल्याच लिंकला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. लिंक ओपन झाल्यानंतर लॉग इन फॉर ऑल मॉड्यूलला क्लिक करायचं आहे. यानंतर स्क्रीनवर आपल्याला आपली महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायची आहे. स्टेट सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर दिसणाऱ्या मेनूमध्ये स्क्रोल करायचं आहे. त्यामध्ये स्टुडंट मॉड्यूलला खाली क्लिक करायचं आहे. आता आपल्याला या ठिकाणी आपल्या शाळेची माहिती, शाळेचा युजर आयडी व पासवर्ड व स्क्रीनवरील कॅप्चा भरून लॉग इनला आपल्याला क्लिक करायचं आहे. यानंतर लॉग इन झाल्यानंतर 2025-26 ला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता आपल्या शाळेची माहिती ओपन होईल. शाळेची माहिती ओपन झाल्यानंतर स्क्रीनच्या डाव्या साईडला दिसणाऱ्या लिस्ट ऑफ ऑल स्टुडंटला क्लिक करायचं आहे. यामधील ऍक्टिव्ह स्टुडंट या टॅबला क्लिक करायचं आहे. आता आपण आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची माहिती दिसेल. आता आपला आधार स्टेटस वरती जाऊन क्लिक करायचं आहे. यामध्ये व्हेरीफाईड वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या शाळेतील आधार व्हॅलिड विद्यार्थी इथे संख्या दिसेल आपल्याला. त्यानंतर परत व्हेरीफाईड फील्ड मध्ये आपल्याला 0 संख्या दिसते इथे. त्यानंतर आधार नॉट अवेलेबल या ड्रॉप मध्ये जाऊन आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला इथे पाहायला मिळेल. अशा प्रकारे आपण आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी व त्यापैकी जे आधार व्हॅलिड विद्यार्थी आहे त्यांच्या संख्या पाहू शकतो. यासारख्या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व शेअर सुद्धा करा. थँक्यू.